नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता नवीन एका योजनेतून दिवसा वीज मिळणार आहे। 5 ते 10% रक्कम भरून योजनेतून आता कनेक्शन घेतल्यावर 25 वर्ष वीज बिल शेतकऱ्यांना आता येणार नाही। शेतीसाठी पारंपरिक विजेचे नवीन कनेक्शन आता बंद करण्यात आलेले आहे। याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि व्हिडिओला एकदा लाईक नक्की करा। तर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्याची तक्रार आणि पारंपरिक वीज कनेक्शनवरील वाढता ताण यावर उपाय म्हणून महावितरणकडून आता दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतूनच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे। यासाठी केवळ ऑनलाईन अर्ज केल्यानंतर याचा कार्यवाही केली जाणार आहे। तर महावितरणाच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90% अनुदान दिले जाते। तर SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95% पर्यंतचे अनुदान या ठिकाणी दिले जाते। दरम्यान राज्यात पारंपरिक कृषी पंपाचे 90 कोटीपर्यंत कनेक्शन धारक आहे। दरवर्षी 55% पेक्षा अधिक शेतकरी नियमित वीज बिल भरत नसल्याने 8-10 वर्षात शेतकऱ्यांकडील शेती पंपाची थकबाकी तब्बल 60,000 कोटीवर पोहोचलेली आहे। त्यामुळे महावितरणाला कर्ज काढून वीज निर्मितीचा खर्च भागवावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर आता शेती पंपासाठी नवीन पारंपरिक कनेक्शन न देण्याची भूमिका महावितरणाने घेतलेली आहे। तर आता ज्या शेतकऱ्याला नवीन कृषी पंपाचे कनेक्शन घ्यायचे त्याला आता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत त्या ठिकाणी या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून कनेक्शन घेता येणार आहे। त्यानंतर 1 महिन्यात हे कनेक्शन तुम्हाला मिळणार आहे। तर याचे सौर कृषी पंपाचे अनुदान कसं असतं बा, 2.5 HP साठी म्हणजे 2.5 एकरासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कनेक्शनसाठी 10% हिस्सा म्हणजेच 22,970 रुपये, तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5% हिस्सा म्हणजे 11,500 रुपये त्या ठिकाणी भरावा लागतो। 5 HP साठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 32,075 रुपये, तर मागासवर्गीय शेतकऱ्यांना 16,000 रुपये भरावे लागतात। 7.5 HP साठी शेतकऱ्यांना मागासवर्गीय शेतकऱ्यांना 22,000 रुपये, तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 44 म्हणजे 45,000 रुपये त्या ठिकाणी भरून सौर कनेक्शन 7.5 HP पर्यंत त्या ठिकाणी घेता येऊ शकतं। जर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी जवळच्याच कृषी केंद्रात जाऊन आपलं कृषी सेवा केंद्रात न जाता आपलं सेतू कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरून द्यावा। माहिती आवडल्यास धन्यवाद। चॅनलला